नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. नागपूर वन विभागाकरता. तर त्याची जी ग्राउंड आहे आता झालेला आहे. तर ग्राउंड नंतरनं जो लेखी आणि ग्राउंडचा जो कट ऑफ असणार आहे 200 मार्काचा तो तुम्हाला कॅटेगरीनुसार सांगणार आहे. बघा, लक्षात घ्या, की कट ऑफ सांगत आहे. हा जो कट ऑफ आहे तो अंदाजित आहे. लक्षात घ्या, की अंदाजित याचा अर्थ असतो, की आता मी कोणत्या बेसिसवरती बनवला तेही तुम्हाला सांगेल, की कोणत्या याच्यावरती बनवला आहे. त्याच्यानंतर सांगेल, की हा जो कट ऑफ बनवलेला असतो तो अंदाजित असतो. आता याच्यामध्ये अंदाजित हा वर्ड का वापरत आहे? कारण की विद्यार्थ्यांनी जे मार्क सांगितलेले आहेत ग्राउंडचे ते अंदाजे सांगितलेले आहेत. त्यांना जसे वाटले, की त्यांना 17 मिनिट झाले, 18 मिनिट लागलेत, की 19 मिनिट लागलेत, 20 मिनिट लागलेत. तर त्याच्यानुसार सांगितलेले मार्क आहेत. त्याच्यानुसारच मी कट ऑफ बनवलेला आहे. विद्यार्थ्यांना आता मी स्वतःही ग्राउंडवर 21 ते 26 स्वतः मी ग्राउंडवरती होतो. लक्षात घ्या 21 ते 26 होतो ग्राउंडवरती. आजचा जो डेटा काही विद्यार्थ्यांचा झाला आहे तो काय केलं, की मी टेलिग्राम चॅनलवरती काय करत आहे, की विद्यार्थ्यांकडून माहिती घेत आहे. ते विद्यार्थी माहिती देत आहेत. तर त्याच्यानुसारच सगळी माहिती हे केलेली आहे, कंपाईल केलेली आहे. आता कट ऑफ बनवताना मी काय-काय गोष्टी केलेल्या आहेत त्या सांगेल मी तुम्हाला. बघा लक्षात घ्या, मी काही ज्योतिषी नाही, की डायरेक्ट काही न करता तुम्हाला डायरेक्ट मी कट ऑफ सांगेल. मी त्यासाठी काय केलं, की मेहनत केलेली असते. कुठली मेहनत? ग्राउंडवर गेलेला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलेला आहे. तुम्ही बघाल, तर जे विद्यार्थी होते, जिथं खापरीचे जेवण सुरू होतं, तर त्यावेळेस मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे जायचो. तिथे माहिती घ्यायचो. जिथे-जिथे विद्यार्थी भेटायचे त्यांना माहिती विचारायचो, की किती एव्हरेज कट ऑफ किती एव्हरेज मार्क विद्यार्थ्यांना किती टायमिंग लागला. त्याच्यानंतर प्रत्येकाचं विचारायचो. आता त्याच्यामध्ये बघा, की कॅटेगरीनुसार मी काय करू शकतो, एवढ्या विद्यार्थ्यांचं नाव करू शकतो. त्यासाठी मी काय केलं, की रिस्पॉन्स शीट घेतलेल्या आहेत विद्यार्थ्याकडून. काय केलं, की रिस्पॉन्स शीट घेतलेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही, की काय केलं, की कॅटेगरीनुसार या विद्यार्थ्याकडे ही माहिती भरून घेतलेली आहे. ओके. ही माहिती आहे. तिथे हजारो विद्यार्थी असतील याच्यामध्ये. आता हा माहिती घेतलेली आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी जसे-जसे मार्क सांगितलेले आहेत, लक्षात घ्या. जसे-जसे मार्क सांगितलेले आहेत त्याच्यानुसार काय केलं, की ही माहिती भरलेली आहे मी आणि तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. ठीक आहे. ही एक्सेल शीट हे एक राहणार आहे. कट ऑफचा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरं मी स्वतः माहिती घेतलेली ती. त्याच्यानंतर तिसरा जो राहणार आहे, तो राहणार आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण मुद्दा, तो म्हणजे जाहिरात. जाहिरातीमध्ये जर जागा एकच असेल तर कट ऑफ जास्त लागतो. ही गोष्ट तर सगळ्यांना मान्य असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, आता जाहिरात सांगेल आणि रिटर्नमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क होते ते तुम्हाला सांगेल. आता ही जाहिरात बघायला आपण. तर जाहिरातीनुसार जर पाहिलं आपण नागपूरसाठीची सगळ्यात पहिली होती, ती 277 पदांकरता ही जाहिरात होती नागपूरसाठीची. 277 पदांकरता जाहिरात होती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कॅटेगरीनुसार हे दिलेले आहेत. आता कसं होतं, की याच्यामध्ये जर बघाल, तर हे सर्वसाधारणचे जे मार्क असतात, सर्वसाधारणची पदं असतात. याच्यामध्ये आता इथे बघाल सर्वसाधारणची 7 आहेत. त्यात येतं एन-टी-बीचं एकच पद आहे. त्यामुळे एन-टी-बीचा सर्वसाधारणचा कट ऑफ जास्तच लागणार. एन-टी-डीचाही तसाच लागणार आहे. त्याच्यानंतर बघा ओबीसीचा कट ऑफ कमी लागणारा खूपच कमी मी तुम्ही जसं सांगितलेलं की तुम्ही थंबनेलमध्ये बघाल ओबीसीचा कट ऑफ कमी लागणार आहे आणि मुलींचा कट ऑफ अजून त्यापेक्षा कमी लागणार आहे. ओबीसीमध्ये असेल किंवा बाकीच्या कॅटेगरीमध्ये पण असेल. कारण की बघा सर्वसाधारणमध्ये जर बघा एवढी पदं आहेत त्याच्यापेक्षा डबल पदं जी आहेत ती महिलांना आहेत. डबल पदं महिलांना आहे त्यामुळं महिलांचा कट ऑफ आहे तो खूप कमी लागणार आहे नागपूरसाठीचा. आता याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिलं तर हा जो कट ऑफ असणार आहे तो कोल्हापूरसारखा जास्तही लागणार नाही. कोल्हापूरचा जसा हाय कट ऑफ असणार आहे, तसा नागपूरचा लागणार नाही. कारण नागपूरच्या ग्राउंडवरती आउट ऑफ मारणे खूप अवघड होतं. काही-काही विद्यार्थ्यांना एकदम जोरात प्रॅक्टिस होती, त्यांनी आउट ऑफ मारलेले आहेत. बघा, मी म्हणत नाही की कोणालाच गेलेले नाहीत. पण जसं तुम्ही पाहिला तर विद्यार्थ्यांना 60 ते 70 या रेंजमधलेच आत्ता सध्याचे मार्क जसे सांगत आहेत तसे आहेत. मॅक्सिमम विद्यार्थ्यांना 60 ते 70 विद्यार्थ्यांना मार्क आहे. 60, 70, 60, 70, 50 मुलींना तेच मार्क जर बघितले तर खूप कमी आहेत. मुलींचं तेच पाहिलं तर 30, 35, 40. ओके. म्हणजे आता पकडा तर 35 ते 45 याच्यामध्ये जास्त विद्यार्थिनी भेटतील. अशा अशा विद्यार्थिनी काय की जसा डेटा मिळत आहे त्याच्यानुसार सांगत आहे मी. एक क्वचित विद्यार्थिनी असतील ज्या की तुम्हाला आउट ऑफ भेटतील, 70च्या अबोव्ह भेटतील, 70, 70 अबोव्ह भेटतील. क्वचित असतील. तो पण डेटा तसाच असणार आहे मुलींच्या बाबतीतही झाला तर. त्यामुळे मुलींचा कट ऑफ अजून कमी जाणार आहे. आता या जाहिराती हे बघितलं. त्याच्यानंतर अजून एक कट ऑफसाठीचा मुद्दा जो असतो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे या 2 लिस्ट. रिटर्नला मार्क किती आले? त्या मेरिट लिस्टमध्ये नागपूरसाठीचे आणि त्याच्यानंतरनं आता याच्यामधले ग्राउंडसाठी किती गेले तेही पाहूयात आपण. ग्राउंडसाठी किती विद्यार्थ्यांना बोलावलं होतं तेही बघूयात. म्हणजे तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल या गोष्टीमुळे. मी म्हणजे तुम्हाला असंच नाही सांगत आहे, लक्षात घ्या,
या गोष्टी ॲनालिसिस केलेल्या असतात त्याच गोष्टीवरती मी कट ऑफ सांगणार आहे. आता याच्यामध्ये जर बघाल, तर हे विद्यार्थी आहेत. ओबीसीचं सगळ्यात जास्त चांगलं का सांगेल मी? कारण की बघा या मेरिट लिस्टनुसार जर पाहाल तुम्ही, तर हे विद्यार्थी सगळे ऑलमोस्ट ओबीसीचे विद्यार्थी आहेत स्टार्टिंगला. ऑलमोस्ट विद्यार्थी आहेत स्टार्टिंगला. त्यामुळे चान्सेस बनतात आणि या विद्यार्थ्यांनी सपोज 50 जरी मार्क घेतले, लक्षात घ्या यांनी ॲव्हरेज सपोज आता त्याच्यापैकी हे जे होते, हे ग्राउंडला विद्यार्थी गेलेले विद्यार्थी आहेत. हे ग्राउंडला विद्यार्थी गेलेले विद्यार्थी आहेत, ते ज्यांना कॉल केले होते ते. तर याच्यापैकी जर बघाल, तर हे 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10. 10 पर्यंत जर बघितलं तुम्ही, तर 10 पर्यंत ओबीसीचेच विद्यार्थी आहेत. 10 पर्यंत ओबीसी आहेत. तसं पाहायला गेलं तर ॲक्चुअली 13 पर्यंत ओबीसीचेच विद्यार्थी आहेत. ओके, एक एससीचा आहे, बाकी 13चे. आता हे 13 पर्यंत इथं जर बघितले, तर इथपर्यंत या विद्यार्थ्यांनी सपोज हे किती विद्यार्थी आहेत हे? 8 विद्यार्थी आहेत. याच्यापैकी सपोज 4 जरी विद्यार्थ्यांनी काय केले, की 60 मार्क घेतले सपोज. 3 जरी घेतले सपोज. 3 जर घेतले. आता त्याच्यामध्ये जर सपोज 3 60 मार्क घेतले, तर हा 174 ला होईल. 174, 174 होतील सपोज. त्यांनी 50 मार्क घेतले तर 164 होतील. एक 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 यांनी सपोज एक यांनी काय केलं, की हेच जर मार्क सपोज 40 मार्क घेतले सपोज यांनी, तर काय होतील, की यांचे 144 वगैरे मार्क होतील. तर विचार करा, की कट ऑफ म्हणजे काय असतो, की सगळ्यात कमी मार्क जे विद्यार्थ्यांना भेटतील, त्याच्यातला तो कट ऑफ असतो. असं नाही, की आपल्याला जास्त काही नाही. आता या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ जरी घेतले असतील, तर हा 184 पर्यंत चालला जाईल हा. सॉरी 194 पर्यंत जाईल सपोज फॉर एक्झाम्पल. त्याचा काय आपल्याला संबंध आहे. आपल्याला कमीत कमी किती होऊ शकतात? तर ओपन सर्वसाधारणमध्ये बघा, ओपन सर्वसाधारणमध्ये 7 पदं होती. लक्षात घ्या 7 पदं होती. तर याच्यामध्ये या विद्यार्थ्यांनी सपोज जर याच्यापैकी एकही नाही पकडलं मी आणि मी काय केलं, की एखादा 100 वरचा विद्यार्थी आहे, 100 मार्क पडलेला विद्यार्थी आहे. त्यांनी आउट ऑफ मारले. आउट ऑफमध्ये किती झाले? त्याला 80 मार्क झाले. तर 180 तोही मार्क विद्यार्थी होऊ शकतो. हाही विद्यार्थी. फरक जास्त नाही. लक्षात घ्या. फरक जे आहे ना जास्त नाही. 21 आणि 22 मध्ये जे होते विद्यार्थी, तर तुम्ही बघाल इथे, तर हा जर आता 21चा जर बघा, तर 21चे विद्यार्थी बोलवले किती होते? कारण ते सगळ्यात जास्त चान्सेस या विद्यार्थ्यांचे राहतात. बट दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे म्हणजे 23 आणि 24, 23-24 या विद्यार्थ्यांचे खूप जास्त चान्सेस राहतात. ते कशाहून ग्राउंडला जास्त आउट ऑफ मारतील त्या विद्यार्थ्यांचे चान्स लागणार आहेत. ग्राउंडला ज्या विद्यार्थी आता 3200 विद्यार्थी पहिल्या दिवशी होते. पहिल्या याला दिवशी 3200 होते. तुम्ही बघू शकता इथे. आता आहे 3200 विद्यार्थी, 3200 हे विद्यार्थ्यापर्यंत होते. आता इथं बघूयात की किती मार्कापर्यंत होते. संजय सज्जन दुद्धल होतं. ओके. तर 86 वरचा विद्यार्थी होता आहे. हो का? हा विद्यार्थी जो होता 86 हा जे होता ते मुलगा होता. लक्षात घ्या. 86 मार्कापर्यंत. पहिल्या दिवशी एवढे विद्यार्थी बोलवले होते. ओके. इथेपर्यंत बोलवलं होतं. तरी तर पाहाल तर तुम्ही काय केलं होतं, की एवढ्या विद्यार्थ्यापर्यंत यांना बोलवलं होतं कधी? या पहिल्या दिवशी. कारण तुम्ही बघाल, तर याच्यामध्ये पहिल्या दिवशी मुलांसाठी बघितलं तर 1 ते 3200 विद्यार्थी बोलवले होते, सीरियल नंबरनुसार. अनुक्रमानुसार काय 1 ते 3200 विद्यार्थी बोलवले होते. याच्यानुसार जर पाहिलं तर तुम्ही. तर याच्यानुसार जर पाहिलं, तर या विद्यार्थ्यांना 10,000च्या पुढे सीरियल नंबर आहे हा. ओके. तर या गोष्टी कंपाईल करून काय केलं आहे, की मी तुम्हाला ही कट ऑफची माहिती देणार आहे. या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून या सगळ्या गोष्टी पकडलेल्या आहेत मी. कुठल्या-कुठल्या? हे विद्यार्थ्यांना म्हणजे जो सगळ्यात कमीवाला आहे, 86 वाला विद्यार्थी बोलवलेला आहे सपोज. त्यालाही किती मार्क असतील आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही किती मार्क आहेत. या सगळ्या गोष्टीची माहिती काढूनच हा कट ऑफ बनवलेला आहे. ओके. त्यामुळे काय करा, की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला काय करतो, की कट ऑफ ॲक्चुअली काय असू शकतो ते दाखवत आहे. तर जर बघितलं, तर आता ओपनसाठी पाहूयात आपण. आता जाहिरात आणि फक्त सांगेल मी, की आता इथं ही जाहिरात आहे. तर ओपनसाठी 45 पदं होती. त्यातली 7 पदं जी होती सर्वसाधारण होती. त्यामुळे जो कट ऑफ जो असणार आहे, त्यामध्ये ओबीसीचे जास्त विद्यार्थी राहू शकतात. त्याच्यामध्ये बघा सिलेक्शनमध्ये जर सर्वसाधारणमध्ये ओबीसीचे जास्त विद्यार्थी राहू शकतात. बाकीचे कॅटेगरीचे असू शकतात, पण ओपनचा विद्यार्थी याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही 7 पैकी. गॅरंटी देतो मी तुम्हाला. ओपनचा एकही याच्यामध्ये विद्यार्थी राहणार नाही. याच्यामध्ये बाकीचे कॅटेगरीचेच विद्यार्थी राहणार आहेत. त्यामुळं जो कट ऑफ असणार आहे ओपनसाठीचा, तो 155 ते 165 दरम्यान असू शकतो. लक्षात घ्या. हा जो कट ऑफ आहे असू शकतो याचं मीनिंग असं जे असतं, तर इथपर्यंत शेवटचा विद्यार्थी इथपर्यंत असू शकतो. म्हणजे सगळ्यात कमी मार्क 165 वाला असू शकतो. आता तुम्ही हा आकडा पकडू नका प्रत्येक वेळेस हां. हा आकडा पकडू नका. हा आकड्याला पकडायचा. नॉर्मली जर पकडाल तुम्ही, तर या आकड्याला तुम्ही पकडू शकता आणि जर वर्स्ट केस पकडा, तर या या केसमध्ये या दोन्हीच्या मध्ये असू शकतो आकडा.
ओके. मी काय केलं, की बघा वर्स्ट केस पकडलेली आहे, की याच्यापेक्षा जास्त खाली तर जाऊ शकत नाही. याच्यापेक्षा जास्त खाली जाऊ शकत नाही. वर्स्ट केस पकडलेले असतात, त्यामुळे वर्स्ट केसला पकडून राहा. याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही कट ऑफ. हा जर पकडला तर 155 ते 165 दरम्यान काय करू शकतो कट ऑफ असू शकतो ओपन सर्वसाधारणसाठीचा. त्याच्यानंतरनं ओपन महिलांसाठी बाबतीत जर बघितलं 148 ते 158 मध्ये काय करू शकतो, की हा कट ऑफ अटू शकतो. जर बघितलं तर याच्यासाठी जागा ज्या होत्या, त्या 14 जागा होत्या. जागा किती होत्या? 14 असू शकतात. तर याच्यामुळे 148 ते 158 एवढा कट ऑफ असू शकतो. हो, खेळाडूसाठीच बघितलं 145 ते 150 एवढा कट ऑफ असू शकतो. ओपनसाठीचा 45 ते 50 मध्ये कट ऑफ असू शकतो. माजी सैनिक जर बघाल तर यासाठी जर कट ऑफ असेल 115 ते 125 दरम्यान कट ऑफ असू शकतो. हे सगळे कट ऑफ जे आहेत ते अंदाजित आहेत, लक्षात घ्या. याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. असं नका की तुम्हाला याच्यामध्ये मी जर सपोज सांगत आहे 145 आणि 130 तुम्हाला येत आहेत. ओके 130 येत असेल तर नाही आता तर असं सोडू नका. जोपर्यंत लिस्ट लागत नाही तोपर्यंत काही नाही. तोपर्यंत तुम्ही तुम्हाला अंदाज सांगत आहे. त्याच्यानंतर ना दुसरं जर बघितलं तर एस-सीसाठी बघा 40 जागा होत्या. एस-सीसाठी 40 जागा होत्या. 7 सर्वसाधारण होत्या आणि 12 12 महिलांसाठी होत्या, 2 2 खेळाडूसाठी होत्या, 6 माजी सैनिकसाठी होत्या. तर याच्यानुसार जर बघितलं तर एस-सीचा जो कट ऑफ असेल एस-सीसाठीचा तो राहील 145 ते 155 दरम्यान असू शकतो. हा कट ऑफ काय करू शकतो 145 ते 50 या दरम्यान 55 या दरम्यान असू शकतो. त्याच्यानंतर एस-सी महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर बघितलं 140 ते 150 दरम्यान कट ऑफ असू शकतो. हा एवढा जास्त गॅप का ठेवलेला आहे मी? कारण की विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत ना, ते विद्यार्थ्यांनी सांगताना त्यांना एक्झॅक्टली टाईम त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हा कट ऑफ जास्त हा गॅप जो आहे तो जास्त आहे. ओके. जर एकदम प्रॉपर असेल तर एकदम ॲक्युरेट मी हा 2 ते 3 मार्काचाच गॅप सोडून अंदाज काय केलं की सांगितलं असतं. त्याच्यानंतर एस-सीसाठी बघाल तर खेळाडूंसाठी 120 ते 30 असू शकतो आणि माजी सैनिकसाठी 80-90 या दरम्यान असू शकतो. माजी सैनिकवाले जे काही कॅटेगरी जे कोणती असेल ना, तुम्ही 90 मार्क असाल ना, तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. लक्षात घ्या. 90 मार्कापर्यंत असाल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतरनं एस-टीसाठी बघा, एस-टीसाठी होत्या 20 जागा. त्यातल्या 4 सर्वसाधारण होत्या, 6 महिलांसाठी होत्या, 1 खेळाडूंसाठी, 3 माजी सैनिकसाठी होत्या. तर याच्यानुसार जर बघितलं तर त्यासाठी 142 ते 147 पर्यंत कट ऑफ असू शकतो तुमचा. त्याच्यानंतर महिलांसाठी 135 ते 143 कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 120 ते 120 ते 25 असेल आणि माजी सैनिकसाठी 90 ते 95 एवढा कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर व्ही-जे-एसाठी पाहिलं तर 9 जागा होत्या. त्यातल्या 3 जागा ओपनसाठी होत्या, सर्वसाधारण होत्या आणि 3 महिलांसाठी होत्या. खेळाडूंसाठी एकही जागा नव्हती इथे. त्यामुळं इथे कट ऑफचा विषयच नाही येतो. त्याच्यानंतर बघितलं तर तुम्ही हां. काय केलं की इथं 148 ते 155 कट ऑफ असेल व्ही-जे-एसाठीचा. त्याच्यानंतरनं अ, महिलांसाठी असेल 141 ते 149 आणि खेळाडू सॉरी माजी सैनिकसाठी जर बघाल तुम्ही, माजी सैनिकसाठी जर पाहाल तुम्ही तर इथं एकच पद होतं. तर तुम्हाला 100 पर्यंत मार्क असतील तर तो सेफ स्कोर असणार आहे तुमचा. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते एन-टी-बीसाठी सांगितलं गेलं तुम्हाला एन-टी-बीसाठी. तर बघा एन-टी-बी, डी आणि सॉरी एन-टी-बी, सी आणि डी. त्याच्यामध्ये डीचा कट ऑफ जास्त राहणार आहे. डीचा कट ऑफ जास्त राहणार आहे. लक्षात घ्या ॲज कंपेअर टू बी आणि सीमध्ये. एन-टी-बीमध्ये आणि एन-टी-सीचा कट ऑफ जवळपास सारखा राहील याच्यामध्ये. एन-टी-बीचा थोडक्यात पाहायला गेलं तर जास्त राहील एन-टी-सीच्या समक्ष. याच्यामध्ये बघाल कारण की एकच पद सर्वसाधारण होतं. महिलांचं कट ऑफ काय की ॲज युजुअल कमी राहणार आहे याच्यामध्ये. बघा एन-टी-डीमध्ये बघा 1 पद आहे, एन-टी-बीमध्ये पण 1 पद आहे. त्यामुळे यांचे दोघांचे कट ऑफ जास्त राहणार आहेत. जास्त राहणार आहेत. तर ते कट ऑफ काय असणार आहेत? नॉर्मली जर पाहिलं तर 150 ते 60 राहतील. यासाठी एन-टी-बी सर्वसाधारण महिला ते 45-55 राहतील. याच्यापेक्षा कमीही असू शकतो. खेळाडूंसाठी 120 ते 30 राहील आणि 90 ते 100 मध्ये असू शकतो एन-टी-बी माजी सैनिक. तेच सेम ऑलमोस्ट सेम राहणार तुमचा. एन-टी-सीसाठी तेवढाच सेम राहणार आहे तुमचा कट ऑफ याच्यात. आता एन-टी-डीसाठी पकडाल तर हा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारणतः सेम असणार आहे कारण की एकच जागा होती त्यामुळे सेम राहणार आहे. महिलांसाठी बघा 140 ते 149 कट ऑफ राहणार आहे आणि यासाठी खेळाडूसाठी 120 ते 30 आणि महिलांसाठी 90 सॉरी माजी सैनिकसाठी 90. हा खेळाडू आणि याच्यासाठी की ऑलमोस्ट सेम राहतो सगळ्यासाठी, ऑलमोस्ट सेम. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीसाठी जाऊयात. तर त्याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस बघितलं 35 हे पद होते. त्याच्यामध्ये फक्त 4 होतं सर्वसाधारणसाठी. त्याच्यामुळे जर बघाल तर 155 ते 65 जसा ओपनचा कट ऑफ होता तसाच याचा राहू शकतो. महिलांच्या बाबतीत हा जर कट ऑफ झाला तर 140 पकडा इथे 145 च्या ऐवजी 40 ते 155 पर्यंत कट ऑफ असू शकतो.
खेळाडूंसाठी 110 ते 15 मार्क्स आणि माजी सैनिक 90 जरी असेल तरी सफिशियंट आहे याच्यामध्ये. आता ओ-बी-सीसाठी बघाल, तर बघा ओ-बी-सीसाठी तर पाहाल तुम्ही 80 पदं होती त्यातली 14 पदं जी होती काय होती की सर्वसाधारणसाठी होती. सर्वसाधारणसाठी 14 पदं होती. आता याच्यामध्ये जर बघाल तर कट ऑफ सगळ्यात कमी मार्क जे असू शकतात ते उमेदवार नॉर्मली बघाल 150 ते 60 या दरम्यान असू शकतात. ओपनपेक्षा थोडासा कमी कट ऑफ आहे इथे ओपनच्या बाबतीत जर बघाल तर म्हणजे ओपनचा 155 ते 65 सांगितला होता त्यामुळे 5 मार्क इथे कमी आहेत. तर इथं 155 ते 60 मार्क कट ऑफ असू शकता. ओ-बी-सी महिलांचा तसाच असेल 141 ते 149. खेळाडूंसाठी 120 ते 130 आणि माजी सैनिक 90 पर्यंत असेल. आणि त्याच्यानंतर एस-बी-सीसाठी बघितलं तर 150 ते 55 राहील. 140 ते 45 महिलांसाठी राहू शकतो. एस-बी-सी खेळाडूंसाठी 110 ते 115 राहील आणि माजी सैनिकसाठी 90 वगैरे असू शकतो. ओके, तर हा कट ऑफ होता, जो की मी माझ्या पद्धतीनं जसा डेटा मिळाला त्याच्यानुसार तुम्हाला काय केलं की सांगितलेले आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.